गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण आता नागरिकशास्त्राचा पुढचा पाठ पाहणार आहोत. म्हणजेच प्रथम सत्र संपून आता द्वितीय सत्राला सुरुवात झालेली आहे. त्या द्वितीय सत्रामधला पहिला पाठ म्हणजे आपल्या पुस्तकातला चौथा पाठ. त्या पाठाचं नाव आहे भारताची न्यायव्यवस्था. आपण पाहिलं या अगोदर की भारताच्या जी शासन पद्धती स्वीकारलेली आहे, संसदीय शासन पद्धती, त्या संसदीय शासन पद्धती किंवा अध्यक्ष कोणतीही शासन पद्धती असेल त्याच्यामध्ये 3 मंडळ असतात: कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ. मग त्यापैकी आपण 2 मंडळांचे अभ्यास केलेले, कायदे मंडळाचा पण आपण अभ्यास केलेला आहे आणि कार्यकारी मंडळाचा पण अभ्यास केलेला आहे. संसदीय शासन पद्धतीमध्ये कायदे मंडळ कायद्यांची निर्मिती करते आणि ते जे कायदे तयार केलेले असतात त्या कायद्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे किंवा आपल्या देशाचा राज्यकारभार चालवण्याचं काम हे कार्यकारी मंडळ करतं. मग कायदे मंडळामध्ये लोकसभा होतं, राज्यसभा होतं. लोकसभा आणि राज्यसभा कायदे तयार करायचं, राष्ट्रपती त्याच्यावर स्वाक्षरी करायचे, मग कायद्यामध्ये त्याचे रूपांतर व्हायचं. अगदी त्याचप्रमाणे कायद्याचं रूपांतर झाल्यानंतर मग त्या कायद्यांची अंमलबजावणी करणारं एक कार्यकारी मंडळ असायचं. मग राष्ट्रपती त्या कार्यकारी मंडळामध्ये पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाची नेमणूक करायचे. मग ते देशाचे राज्यकारभार कसं चालायचे, राष्ट्रपतीची वयोमर्यादा कशी होती, पंतप्रधानांना काय काय कार्य होतं, राष्ट्रपतींचं काय कार्य होतं, मंत्रिमंडळाचं काय कार्य होतं, या सगळ्या पाठांची आपण अभ्यास केलेला आहे मागच्या सत्रामध्ये. मग या संसदीय शासन पद्धतीमध्ये आपण कायदे मंडळ म्हणजे काय ते पाहिलं, कार्यकारी मंडळ म्हणजे काय ते पाहिलं. आता आपल्याला संसदीय शासन पद्धतीचं तिसरं मंडळ बघायचं आहे आणि ते तिसरं मंडळ आहे न्यायमंडळ. जे न्यायमंडळ आपल्या देशामध्ये न्यायदानाचं काम करतं, न्याय देतं, अशा न्यायमंडळाचा अभ्यास आपल्याला या भागामध्ये बघायचा आहे. पण न्यायमंडळ नेमकं काय करतं, तर न्यायमंडळ आपल्या देशामध्ये न्याय देऊन सामाजिक स्वास्थ्य लाभण्याचं काम, म्हणजे समाजामध्ये कोणत्याही प्रकारची हिंसा न होऊ देणे, त्या ठिकाणी मारामारी न होऊ देणे, अन्याय अत्याचार न होऊ देणे, म्हणजे सामाजिक स्वास्थ्य लाभतं, म्हणजे आपल्या देशामध्ये शांतता निर्माण होते, असं न्यायमंडळाचं काम आहे. मग आपल्याला न्यायमंडळ अभ्यासण्यापूर्वी न्यायमंडळाची आवश्यकता का आहे ती बघायचंय, की न्यायमंडळाची गरज का भासली, जर न्यायमंडळ राहिलं नसतं तर काय झालं असतं, म्हणून आपण न्यायमंडळाची स्थापना केली का, त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. की न्यायमंडळाची आवश्यकता का. आपण आपल्या देशाचा विचार करू. आपल्या देशाचा जर विस्ताराचा विचार केला तर आपला देश हा जगामधला 7वा मोठा देश आहे आणि इतर देशांपेक्षा आपला देश हा थोडासा वेगळा आहे. कारण आपल्या देशामध्ये एकच धर्माचे लोक नाहीत. जगामध्ये तुम्ही भरपूर मोठमोठे देश आहेत, भारतापेक्षा मोठे मोठे देश आहेत, पण तिथे शक्यतोवर जास्त धर्माचे लोक संमिश्र राहत नाही. त्यांची भाषा पण एकच असते, शक्यतोवर त्यांचा धर्म पण एक असतो. जरी कधी बाहेर देशातून आलेले असतील त्यांच्यात बदल असतील, पण एवढा फरक जेवढा भारतामध्ये आहे तेवढा इतर देशामध्ये कुठेही नाही. तर प्रत्येक व्यक्तींमध्ये मतभेद आहेत भारताचा जर विचार केला तर. नंतर विचार सगळ्यांचे सारखे नाहीत, वेगवेगळे विचाराचे लोक आहेत, म्हणून भारतामध्ये राजकीय पक्ष पण भरपूर वेगवेगळे आहेत. म्हणजे विचार प्रत्येकांचे विचार तर काही सारखे राहत नाही, प्रत्येकाचा दृष्टिकोन सारखा नाही, समजुती प्रत्येकांच्या सारख्या नाहीत, श्रद्धा प्रत्येकाच्या सारख्या नाही. सगळे कोणाचा विज्ञानावर भरोसा आहे, कोणाचा निसर्गावर भरोसा आहे, कोणाचा देवदेवतांवर भरोसा आहे, म्हणजे श्रद्धा सारख्यांच्या सारख्या नाही. संस्कृतीचा जर विचार केला तर सगळ्यांची संस्कृती सारखी नाही. पोशाख असतील, आहार असतील, सण सणावडे असतील, ह्या सगळ्यांच्या मध्ये फरक आहे भारतामध्ये. म्हणजे भारतामध्ये व्यक्तींमध्ये मतभेद आहेत, विचारांमध्ये मतभेद आहेत, दृष्टिकोन सगळ्यांचा सारखा नाही, समजुती सारख्याने, श्रद्धा सारख्याने, संस्कृती सारख्याने. एवढी मोठी मतभिन्नता आपल्या भारतामध्ये आहे, भिन्नता आपल्या भारतामध्ये आहे. जर अशा भिन्नतेमध्ये सहिष्णु वर्तन बाळगलं, म्हणजे चांगलं वर्तन, एकमेकांना समजून घेण्याचं वर्तन जर बाळगलं तर हिंसा होणार नाही, शांतता राहील, संघर्ष होणार नाही, जर तुम्ही सहिष्णु वर्तन बाळगलं तर. परंतु जर मतभिन्नता असेल आणि मतभिन्नता जर टोकाला गेली तर मग संघर्ष निर्माण होण्याची शक्यता, मारामाऱ्या होतील, दंगली होतील, कत्ली होतील. म्हणून अशा वेळेस जर कधी भारतामध्ये व्यक्तीमध्ये मतभिन्नता, संस्कृतीमध्ये मतभिन्नता, श्रद्धा असतील, दृष्टिकोन असतील, विचार असतील, याच्यामध्ये मतभिन्नता असेल आणि ही मतभिन्नता जर टोकाला चालली गेली तर मग भारतामध्ये अशांतता निर्माण होईल. अशांतता निर्माण झाली तर भारताचा विकास होणार नाही. मग अशा वेळेस काय करायचं, तर कोणतं तरी असं एक मंडळ पाहिजे की ती भारतामध्ये शांतता निर्माण आणेल. त्या दोघांमध्ये मतभिन्नता जर असेल तर ती मतभिन्नता नष्ट करण्याचा प्रयत्न करेल. असं एक मंडळ त्यांनी निर्माण करण्याचं ठरवलं आणि नंतर मग त्यांनी असं मंडळ म्हणजे न्यायमंडळाची निर्मिती केली. आणि न्यायमंडळ ही निपक्षपाती दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून, म्हणजे कोणताही प्रकारचा भेदभाव न होऊ देता
कायद्यांच्या आधारे न्याय देण्याचं काम हे करत असतं आणि आपल्या समाजामध्ये शांतता टिकून ठेवण्याचं काम करत असतं. म्हणून न्यायदानाची गरज आहे. परत न्यायदानाची गरज का, याचं तुम्हाला एक मोठा प्रश्न विचारलेला आहे की आपल्या भारतामध्ये न्यायमंडळाची गरज का आहे. तर या 5 मुद्द्यांच्या आधारावरून आपल्याला न्यायमंडळाची गरज समजून जाते. तर न्यायमंडळ हे निस्पृह यंत्रणा, म्हणजेच कोणावरही कोणताही प्रकारचा भेदभाव न करता सगळ्यांना समानतेची वागणूक देऊन असं एक मंडळाची निर्मिती आपल्या भारतामध्ये केलेली आहे. मग ही न्यायमंडळाची निर्मिती करण्याची ही प्रमुख 5 कारण आहेत. पहिलं कारण आहे व्यक्ती व शासन संस्था यांचे हितसंबंध जोपासण्यासाठी. व्यक्ती व शासन संस्था, आता आपण शासन संस्थेची निर्मिती केली म्हणून शासनाने जी कामं केली त्या शासनाच्या कामावर आपला विश्वास असायला पाहिजे. शासनाने आपल्या व्यक्तींचा गैरफायदा घ्यायला नको. म्हणजे व्यक्ती आणि शासन संस्था यांचे हितसंघर्ष, यांच्यामध्ये संघर्ष होऊ नये अशासाठी. आता उदाहरणार्थ जर कधी शासनाने काही चुकीचे निर्णय घेतला तर व्यक्ती त्या ठिकाणी न्यायालयात दाद मागू शकतं की हे चुकीचे निर्णय, ते निर्णय बदलवायला लावा. शासन ते बदलू शकतं, न्यायमंडळ ते बदलू शकतं. तसं शासनाला आदेश देतं की हा निर्णय व्यक्तींच्या दृष्टिकोनातून चांगला नाही, हा निर्णय रद्द करून टाका किंवा बदलून टाका. म्हणजेच काय होतं की न्यायमंडळामुळे व्यक्ती आणि शासन संस्था यांच्यामधले संघर्ष होऊ शकत नाही. कधी कधी काय होतं की शासनाला पटतील तसे निर्णय घेतात पण ते निर्णय व्यक्तींच्या दृष्टिकोनातून चुकीचे असतात. मग अशा वेळी शासन तर व्यक्ती तर डायरेक्ट शासनाला सांगणार नाही की तुम्ही बदलून टाका. तर मग व्यक्तींना कुठे जावं लागेल, तर न्यायालयात जावं लागेल, न्यायमंडळामध्ये जावं लागेल. मग न्यायमंडळ तो निर्णय देईल की हा निर्णय खरंच चुकीचा आहे, हा निर्णय तुम्ही बदलू शकता किंवा बदलवायचा. म्हणून व्यक्ती आणि शासन संस्था यांचे हितसंबंधाबाबत संघर्ष निर्माण होऊ शकतात. मग जर हे हितसंबंधाबाबत संघर्ष निर्माण झाले तर हे संघर्ष कोण सोडवेल, तर यासाठी कायदे मंडळ पण ते सोडवत नाही, कार्यकारी मंडळ पण ते सोडवत नाही, तर ते संघर्ष कोण सोडवतं, मग न्यायमंडळ सोडवतं. मग एखादा कायदा जर कधी लोकांना अन्यायकारक वाटू लागत असेल तर तो अन्यायकारक वाटणारा कायद्याविरुद्ध दाद आपल्याला न्यायालयात मागता येते. आता आपल्याला माहिती आहे कायदे मंडळ कायदे तयार करतात आणि ते कायद्याची अंमलबजावणी कार्यकारी मंडळ करणार आहे. पण तो कायदा जर खूप चुकीचा असेल, लोकांना वाटत असेल की हा कायद्यामुळे आपल्यावर खूप अन्याय होणार आहे, हा चुकीचा कायदा आहे, हा कायदा रद्द व्हायला पाहिजे, मग ते कायदे मंडळात सांगतील का, नाही, कारण तो कायदे मंडळाने तयार केलेले आहे ते ऐकणार नाही. कार्यकारी मंडळ फक्त कायद्याची अंमलबजावणी करेल, ते पण ऐकणार नाही. मग कोण करेल, तर त्या कायद्यांचं दुरुस्ती करण्याचं काम किंवा तो कायदा अन्यायकारक असेल तर त्याला रद्द करण्याचं काम न्यायमंडळ करेल. म्हणून आपल्या सर्वसामान्य लोकांना न्यायालयात दाद मागता येते. म्हणून व्यक्ती आणि शासन संस्था यांच्यामध्ये हितसंबंध जोपासता येतात. हे कोण काम करतं, न्यायमंडळ काम करतं. म्हणून न्यायालयाची गरज आहे. तर हे पहिलं कारण आहे, व्यक्ती आणि शासन संस्था यांच्यात हितसंबंध जोपासण्यासाठी. हे जरी एक एक शब्दात लक्षात ठेवलं आणि जर तुम्ही हे सगळे शब्द लिहून टाकले तर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतील. पुढचं आहे न्याय व समता व्यवहारात आणण्यासाठी. आता आपल्या संविधानाने आपल्या इथे कायदे मंडळ तयार केलेले आहेत, त्या कायदे मंडळाने भरपूर कायदे केलेले आहेत. परंतु त्या कायद्यांमुळे जरी भारतामध्ये समता प्रस्थापित होत असेल, न्याय प्रस्थापित होत असेल, परंतु अजून सुद्धा भारतामध्ये भरपूर प्रदेशांमध्ये अशा प्रकारची समता किंवा न्याय त्या ठिकाणी आलेला नाही. काही भागांमध्ये काही लोकांवर अन्याय आणि अत्याचार होतानाच दिसून येत आहे. उदाहरणार्थ दुर्बल घटकाचा जर विचार केला तर जरी आपल्या कायदे मंडळामध्ये कायदे आहेत की दुर्बल घटकांना समान न्याय मिळेल, त्यांना राखीव जागा असतील, परंतु अजूनही काही भागांमध्ये दुर्बल घटकांवर अन्याय आणि अत्याचार होताना दिसून येत आहे. दुसरं एक महिलांचं आपण म्हणतो की पुरुष महिला समानता आहे, स्त्री पुरुष समानता, परंतु अजूनही काही भागामध्ये स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये खूप मतभिन्नता दिसून येते. खूप भागांमध्ये स्त्रियांवर बालविवाह सारख्या प्रथा असतील किंवा अशा अनेक वाईट प्रथा आहेत, हुंडा पद्धत असेल, अशा अनेक वाईट प्रथा अजूनही त्या देशामध्ये, आपल्या देशामध्ये चालू आहे. बालकांचा जर विचार केला तर बालकांवर पण खूप मोठ्या प्रमाणावर अन्याय अत्याचार होताना दिसून येत आहे. म्हणजे त्यांचा विचार कोणी ऐकत नाही किंवा बालगुन्हेगारी किंवा मग त्यांना रोजगारावर ठेवणे 14 वर्ष आतील मुलांना, असं काही ठिकाणी चालू आहे. दिव्यांगांचा जर विचार केला तर दिव्यांगांचा विचार जर केला तर जी आपल्या भारतामध्ये आंधळे आहेत, लोडे पांगडे आहेत, अशा लोकांना खूप मोठ्या प्रमाणावर बेरोजगारीला सामोरं जावं लागतं. अशा लोकांना खूप मोठ्या प्रमाणावर अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. नंतर मग तृतीयपंथी लोक असतील, जसं पुरुष असतात महिला असतात तसा एक नवीन एक पंथ असतो तृतीय पंथ. मग असा जो तृतीय पंथ समाज आहे, आता तुम्ही
आजूबाजूच्या भागामध्ये बघून बघा, कुठेही बघा, शाळेमध्ये बघा किंवा इतर भागांमध्ये बघा, नोकरी करताना एक तर पुरुष असेल एक तर स्त्री असेल, पण त्या ठिकाणी तृतीयपंथी आहे. मग अशांनी कुठे जायचं, म्हणून ते वेगळ्या प्रकारचा व्यवसाय करतात. मग हे तृतीयपंथी लोकांवर अन्याय होत असेल, बालकांवर अन्याय होत असेल, महिलांवर अन्याय होत असेल किंवा दुर्बल घटकांवर अन्याय होत असेल, तर मग भारतामध्ये न्याय आणि समता आहे का? नाही, भारतामध्ये न्याय आणि समता नाही. म्हणून अशा लोकांना न्याय आणि समतेच्या म्हणजेच यांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम, समाज घटकाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम जरी कायदे मंडळाने कायदे केले असतील, कार्यकारी मंडळ कार्य करत असेल, परंतु त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम कोण करत असेल तर न्यायमंडळ करत असेल. न्यायमंडळ असे अनेक कायदे तयार करतं. परत न्यायमंडळ स्वतःहून त्या ठिकाणी हस्तक्षेप करतं. न्यायमंडळाने असे अनेक न्याय दिलेले आहेत की महिलांवर हा अन्याय झालेला आहे, अशा प्रकारचा कायदा करा. मग कायदे मंडळाने ते कायदा केला. न्यायमंडळाने सांगितलं की 14 वर्षा आतील मुलांना कामावर ठेवणं गुन्हा आहे, म्हणून मग ते कायदे मंडळाचं लक्षात आलं आणि मग कायदे मंडळाने कार्य केलं. म्हणजेच न्यायमंडळ असे अनेक निर्णय देतं की त्या निर्णयामुळे आपल्या समाजामध्ये न्याय आणि समता व्यवहारात येते. न्यायमंडळामुळेच आपल्या भारतामध्ये दुर्बल घटक, महिला, बालके, दिव्यांग, तृतीयपंथ यांच्यावरचा अन्याय दूर होतो आणि ते मुख्य घटकांच्या प्रवाहामध्ये, समाजामध्ये मुख्य घटकांच्या प्रवाहामध्ये ते येतात. म्हणजे सामान्य लोकांपर्यंत सारखं ते वागू शकतात. मग अशा प्रकारे भरपूर असे खटले आपल्या वेगवेगळ्या देशामध्ये, वेगवेगळ्या राज्यामध्ये दिलेले आहेत की त्यांच्यावर जर अन्याय अत्याचार होत असेल तर तो अन्याय अत्याचार दूर झालेला आहे आणि भारतामध्ये न्याय आणि समता प्रस्थापित झालेला आहे. म्हणून न्यायमंडळाची गरज आहे. म्हणून न्यायमंडळ खूप आवश्यक आहे. जर न्यायमंडळ राहिलं नसतं तर कदाचित काही भागांमध्येच काय 50% भागांमध्ये अशा लोकांवर अन्याय आणि अत्याचार होतच राहिला असता. मग हा अन्याय अत्याचार जर दूर करायचा असेल तर म्हणून न्यायमंडळाची गरज असते. पुढचं म्हटलेलं आहे की लोकशाही बळकट करण्यासाठी आता आपल्या भारतामध्ये म्हटलेलं आहे स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, लोकशाही. परंतु सर्व लोकांना स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, लोकशाही सगळ्या लोकांना त्याचा फायदा होतो का? तर नाही. अजूनही अनेक लोकांना स्वातंत्र्य, समता, बंधुता ह्या गोष्टी कशा आहेत हे माहीतच नाही. भरपूर तुम्ही आपल्या महाराष्ट्रातले सोडून द्या, पण इतर राज्यांमध्ये जर बघा तर अनेक लोकांवर अजूनही खूप मोठ्या प्रमाणावर अन्याय अत्याचार होतात. अजूनही लोकांना समानतेची वागणूक दिली जात नाही. लोकशाही काय आहे त्या लोकांना माहितीच नाही. म्हणून लोकशाही भारतामधली कमजोर झालेली आहे. जरी भारत हा जगामधला सगळ्यात मोठा लोकशाही असलेला देश असला तरी भारतामध्ये अनेक लोकांवर अजूनही अन्याय अत्याचार होतात, अनेक जातींवर अन्याय अत्याचार होतात. म्हणून लोकशाहीची खोली आणि व्याप्ती वाढवण्यासाठी, लोकशाही बळकट करण्यासाठी जर कधी कुणी असेल तर ते असतं न्यायमंडळ. लोकशाही बळकट करण्याचं काम ते करतात. म्हणजे ज्या ज्या भागामध्ये ज्या ज्या लोकांवर अन्याय अत्याचार होतात अशा लोकांना न्याय देण्याचं काम करतात. मग लोकांना न्याय मिळाला, लोकांना समता, स्वातंत्र्य, बंधुता या सगळ्या गोष्टी जर प्राप्त झाला तर लोकशाही मजबूत होते. म्हणून सगळ्यात जास्त जर काम कोणी करत असेल लोकशाही मजबूत करण्याचं काम तर ते न्यायमंडळ करत असतं. म्हणून इथे तिसरं दिलेलं आहे लोकशाही बळकट होण्यासाठी. पुढे आहे कायद्याचे अधिराज्य सुरक्षित राहण्यासाठी. कायद्याचे अधिराज्य सुरक्षित राहण्यासाठी म्हणजेच गरीब, श्रीमंत, प्रगत, अप्रगत, स्त्री, पुरुष या सगळ्यांना कायद्यानुसार समानतेने नियम लागू आहेत. सगळ्यांना, गरीब असो श्रीमंत असो, सगळ्यांना मतदानाचा हक्क आहे. गरीब पण एकच मतदान करतो, श्रीमंत पण एकच मतदान करतो. प्रगत असो अप्रगत असतो, सगळ्यांना सरकारी दवाखान्यांमध्ये समानतेची वागणूक दिली जाते. सगळ्यांना सरकारी ठिकाणी उदाहरणार्थ शाळा असो, महाविद्यालय असो, सगळ्यांना सारखा प्रवेश मिळतो. म्हणजे गरीब श्रीमंत यांच्यामध्ये भेदभाव केला जात नाही. जिल्हा परिषदच्या शाळा बघा, गरीबाची पण मुलं असतात, श्रीमंताची पण मुलं असतात. स्त्री असो पुरुष असो सगळ्यांना समानतेची वागणूक दिली जाते. सगळ्यांना तो कायदा समान रीतीने लागू असतो. म्हणजेच कायद्याचे अधिराज्य अबाधित राहते, न्यायमंडळामुळे सुरक्षित राहते. तो कायदा सुरक्षित का आहे? कारण जर त्या कायद्याची अंमलबजावणी कोणी केली नाही, समजा उदाहरणार्थ जिल्हा परिषदची शाळा, त्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये तिथल्या हेडमास्टरने फक्त श्रीमंत मुलांना प्रवेश दिला, गरीब लोकांना प्रवेश दिला नाही, तर त्या हेडमास्टरवर गुन्हा दाखल होईल आणि न्यायमंडळ त्याला कडक शिक्षा करेल. समजा सरकारी दवाखाना आहे, सरकारी दवाखान्यामध्ये आजारी पडलेले लोक असतील,
त्याच्यामध्ये गरीब लोकांना त्यांनी तिथे पलंग उपलब्ध करून दिले नाहीत आणि श्रीमंत लोकांना उपलब्ध करून दिले, तर तिथल्या डॉक्टरांवर गुन्हा दाखल. म्हणजेच आपल्या कायद्याचं अधिराज्य, जे कायदे तयार झालेले आहेत भारतामध्ये, ते कायदे सगळ्यांना समान आहेत. स्त्री असो, पुरुष असो, गरीब असो, श्रीमंत असो, प्रगत असो की अप्रगत असो, कोणीही असो, त्यांना सगळ्यांना समान आहे. परंतु काही भागांमध्ये जर अन्याय अत्याचार होत असेल तर अशा अन्याय अत्याचार होणाऱ्या भागांमध्ये न्याय देण्याचं काम मग न्यायमंडळ करतं. म्हणजेच तो कायदा मजबूत करण्याचं काम, त्या कायद्याचं अधिराज्य अबाधित राखण्याचं काम हे न्यायमंडळ करत असतं. नंतर पुढचं आहे शेवटचं, नागरिकांच्या हक्कांचं संरक्षण करणे. आता आपल्याला नागरिकांना हक्क दिलेले आहेत. 7 हक्क आहे: संपत्तीचा हक्क, शासनाचा, बोलण्याचा हक्क, लिहिण्याचा हक्क, शिक्षण घेण्याचा हक्क. हे आपण 7वी मध्ये पाहिलेलं आहे. त्याच्यापैकी संपत्तीचा हक्क आता काढून टाकलेले आहे. मग हे जे हक्क आहेत हे आपल्याला शासनाने देऊन टाकलेले आहेत, पण खरोखर ते आपल्याला हक्क मिळालेले आहेत का? किंवा त्या हक्कांचं संरक्षण कोण करतं? मग आपलं जर आपल्या हक्कांवर गदा आली तर, आपले हक्क जर कोणी काढून घेतले तर, उदाहरणार्थ एखादा ताकदवर व्यक्तीने तुम्हाला धमकी दिली की तुला या शाळेत जाता येणार नाही, किंवा या दवाखान्यात जाता येणार नाही, किंवा इथे नोकरी करता येणार नाही. मग तुम्हाला तर हक्क आहे नोकरी करण्याचा, लिहिण्याचा, बोलण्याचा. मग तो व्यक्ती कोण सांगतो? मग जर तुम्हाला जर सांगायचं असेल तर तुम्ही पंतप्रधानांना सांगणार की राष्ट्रपतींना की न्यायमंडळाला? तर न्यायमंडळाला. कारण आपले जे हक्क आहेत ते हक्क आपल्यापासून कोणीही हिणवू शकत नाही. जर कोणी हिणवू शकण्याचा प्रयत्न करत असेल तर मग त्याच्या विरुद्ध आपल्याला न्यायालयात दाद मागता येते. मग न्यायालय तंट्याचं निराकरण करतं, म्हणजे तुम्हाला न्याय देतं. म्हणजेच न्यायमंडळ आहे म्हणून भारतामध्ये दडपशाही आली नाही, न्यायमंडळ आहे म्हणून भारतामध्ये हुकुमशाही आली नाही, न्यायमंडळ आहे म्हणून भारतामध्ये लोकशाही मजबूत झाली. जर न्यायमंडळ राहिलं नसतं तर कदाचित भारतामध्ये पूर्वीसारखी दडपशाही येऊन गेली असती. जे ताकदवर लोक आहेत, जे श्रीमंत लोक आहेत, ते गरीब लोकांवर अन्याय अत्याचार करतच राहिले असते. जे ताकदवर लोक आहेत, जे श्रीमंत लोक आहेत, ते अप्रगत समाजावर अन्याय अत्याचार करतच राहिले असते. किंवा एखादा जर कधी ताकदवर व्यक्ती होऊन गेला असता तर तो भारताचा हुकुमशाह होऊन गेला असता. परंतु न्यायमंडळ आहे म्हणून भारतामध्ये दडपशाही येऊ शकली नाही, न्यायमंडळ आहे म्हणून भारतामध्ये हुकुमशाही येऊ शकली नाही. तर ही जी कृपा आहे आपल्यावर ही न्यायमंडळाची आहे, म्हणून न्यायमंडळाची आवश्यकता आहे. तर आपण या मुद्द्यांमध्ये असं पाहिलं की न्यायमंडळाची आवश्यकता का? जर कधी न्यायमंडळ राहिलं नसतं तर मग काय झालं असतं, तर ते आपल्याला इथे सांगता येतं. तर हे 5 मुद्दे आहेत. पहिला, व्यक्ती व शासन संस्था यांच्यामधला हित संबंध जोपासता येतो न्यायमंडळामध्ये. न्याय आणि समता व्यवहारात आणण्यासाठी न्यायमंडळाची गरज असते. लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी न्यायमंडळाची गरज असते. कायद्याचे अधिराज्य सुरक्षित राबवण्यासाठी, अबाधित राखण्यासाठी न्यायमंडळाची गरज असते. नागरिकांच्या हक्कांचं संरक्षण त्या ठिकाणी न्यायमंडळामुळे होतं. मग असं न्यायमंडळ भारतात कसं आहे, म्हणजे भारतामध्ये न्यायमंडळाची रचना कशी आहे, न्यायमंडळ कसं निर्माण झालेलं आहे, तो आता पुढचा मुद्दा आपल्याला अभ्यासायचा आहे. आपल्या पुढच्या मुद्द्याचं नाव आहे न्यायमंडळाची रचना. न्यायमंडळाची रचना. पुढचा मुद्दा आहे न्यायमंडळाची रचना. आता भारतामध्ये संघराज्य शासन पद्धती भारताची. भारतामध्ये कायदे मंडळ 2 आहेत, कार्यकारी मंडळ 2 आहेत. उदाहरणार्थ कायदे मंडळाचा जर विचार केला तर भारतामध्ये लोकसभा आणि राज्यसभा केंद्रावरचं एक कायदे मंडळ आहे. नंतर प्रत्येक राज्यामध्ये विधानसभा किंवा विधान परिषद असते. काही राज्यांमध्ये 2 असतात, काही राज्यांमध्ये 1 असते. म्हणजे राज्याचं कायदे मंडळ वेगळं आहे आणि देशाचं कायदे मंडळ वेगळं आहे. याचा अर्थ भारतामध्ये कायदे मंडळ 2 आहे. कार्यकारी मंडळाचा जर विचार केला तर कार्यकारी मंडळ पण 2 आहेत. उदाहरणार्थ केंद्रामध्ये पंतप्रधान आणि विविध मंत्री आहेत, ते कार्य करतात आपल्या देशाचं. परंतु प्रत्येक राज्यामध्ये मुख्यमंत्री आणि त्यांचं सुद्धा मंत्रिमंडळ आहे. म्हणजे मंत्रिमंडळ आणि कायदे मंडळ, म्हणजे कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ याची रचना भारतामध्ये 2-2 पद्धतीने केलेली आहे. प्रत्येक राज्यामधलं कायदे मंडळ वेगळं, केंद्राचं कायदे मंडळ वेगळं. प्रत्येक राज्यामधलं कार्यकारी मंडळ वेगळं, केंद्रामधलं कार्यकारी मंडळ वेगळं. असं 2-2 आहेत. परंतु न्यायमंडळाचा जर विचार केला तर न्यायमंडळामध्ये संपूर्ण देशात एकच न्यायमंडळ आहे. संपूर्ण देशासाठी एकच न्यायमंडळ आहे, स्वतंत्र न्यायमंडळ आहे. केंद्र आणि घटक राज्यासारखी
न्यायमंडळाची विभागणी केलेली नाही. म्हणजे केंद्रामध्ये वेगळं न्यायमंडळ आणि प्रत्येक राज्याचं न्यायमंडळ वेगळं असं केलेलं नाही. भारतामध्ये एकात्मक स्वरूपाची एकच व्यवस्था आहे, ते म्हणजे न्यायमंडळ. कायदे मंडळ 2 विभागांमध्ये विभागले गेलेले आहे, कार्यकारी मंडळ 2 विभागांमध्ये विभागले गेलेले आहे, परंतु न्यायमंडळ हे 2 विभागांमध्ये विभागले गेले नाही. भारतामध्ये एकात्मक स्वरूपाचं एकच मंडळ आहे, ते म्हणजे न्यायमंडळ. मग न्यायमंडळाची रचना कशी आहे? एकात्मक स्वरूपाची आहे. सगळ्यात वरचं जे न्यायमंडळ असतं त्या वरच्या न्यायमंडळाला म्हणतात सर्वोच्च न्यायालय. त्या न्यायमंडळाला म्हणतात सर्वोच्च न्यायालय आणि त्याचा प्रमुख असतो सरन्यायाधीश. सर्वोच्च न्यायालयावर डिपेंड असतं उच्च न्यायालय. मग प्रत्येक राज्यामध्ये जरी एक उच्च न्यायालय असतील तर त्या उच्च न्यायालयांवर निर्णय घेण्याचा हक्क सर्वोच्च न्यायालय म्हणजे त्याच्यावरच ते अवलंबून आहे. उच्च न्यायालयानंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये न्यायालय असतं, त्याला जिल्हा न्यायालय म्हणतात. जिल्हा न्यायालय. आणि जिल्हा न्यायालयामध्ये अजून प्रत्येक तालुक्यामध्ये न्यायालय असतं, त्याला म्हणतात तालुका न्यायालय किंवा त्याला म्हणतात दुय्यम न्यायालय. दुय्यम न्यायालय म्हणजे याचा अर्थ असा की जर दुय्यम न्यायालयामध्ये तुम्हाला असं वाटलं की मला व्यवस्थित न्याय भेटलेला नाही, माझ्यावर अन्याय झालेला आहे, तर तुम्ही जिल्हा न्यायालयामध्ये जाऊ शकता. जिल्हा न्यायालयामध्ये सुद्धा तुम्हाला असं वाटलं की मला योग्य तो न्याय भेटला नाही, मग तुम्ही उच्च न्यायालयामध्ये जाऊ शकतात. उच्च न्यायालयामध्ये पण असं वाटलं की तुम्हाला अजून परत योग्य तो न्याय भेटला नाही, तो न्याय मला योग्य भेटायला पाहिजे, मग परत तुम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊ शकता. म्हणजेच दुय्यम न्यायालय त्याच्यावर वरती असतं, जिल्हा न्यायालय त्याच्यावरती असतं उच्च न्यायालय आणि त्याच्यावरती मग सर्वोच्च न्यायालय असतं. म्हणजे ही जी न्यायमंडळाची रचना आहे भारताची ती एकात्मक स्वरूपाची आहे. कायदे मंडळाचा जर विचार केला तर काही राज्यांमध्ये कायदे करण्याचा हक्क फक्त राज्य शासनाला आहे आणि काही हक्क फक्त केंद्र शासनाला आहेत. म्हणजे 2 आहेत, पण तसं या न्यायमंडळामध्ये दिसत नाही. न्यायमंडळामध्ये सर्वोच्च न्यायालयावर उच्च न्यायालय, उच्च न्यायालयानंतर मग जिल्हा न्यायालय, जिल्हा न्यायालयानंतर सत्र न्यायालय, त्याला आपण दुय्यम न्यायालय असं म्हणतो. अशा प्रकारे आपल्या न्यायमंडळाची रचना आहे. म्हणजे न्यायमंडळ हे एकात्मक स्वरूपाचं आहे, एकच आहे, अशी ही रचना आहे. मग आता आपण एक एक न्यायालयाचे अभ्यास करू. पहिलं जे न्यायालय आहे त्याला म्हणतात सर्वोच्च न्यायालय. सर्वोच्च न्यायालयाचा प्रमुख असतो सरन्यायाधीश. उच्च न्यायालयाचा प्रमुख असतो मुख्य न्यायाधीश. नंतर जिल्हा न्यायाधीशाचा प्रमुख असतो जिल्हा न्यायाधीश आणि दुय्यम न्यायालयाचा न्यायाधीश असतो तर तालुका न्यायाधीश किंवा दुय्यम न्यायाधीश. मग ते न्यायाधीश कसे ते पाहू. तर पहिलं न्यायालय बघायचं आहे आपल्याला सर्वोच्च न्यायालय. सर्वोच्च न्यायालय म्हणजे हे आपलं सर्वोच्च न्यायालय दिल्लीला आहे आणि त्या सर्वोच्च न्यायालयाचे जे प्रमुख असतात ते असतात सरन्यायाधीश. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा एक प्रमुख आहे सरन्यायाधीश. आताचे अरविंद बोबडे आपल्या नागपूरमध्ये जन्म झालेला आहे, ते सरन्यायाधीश येतात आताचे भारताचे. मग हे जे सरन्यायाधीश आहेत या सरन्यायाधीश आणि इतर न्यायाधीश असतात अजून परत. म्हणजे एकच न्यायाधीश नसतो तिथे, तर अजूनही 7-8 न्यायाधीश असतात, 4-5 न्यायाधीश असतात. मग हे सरन्यायाधीश आणि इतर न्यायाधीश यांची नेमणूक कोण करतं तर यांची नेमणूक राष्ट्रपती करतो. कोण करतं? राष्ट्रपती. तर सरन्यायाधीश आणि इतर न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपतींच्या हस्ते होत असते. मग हे जे सरन्यायाधीश आणि इतर न्यायाधीश असतात त्याच्यापैकी सगळ्यात ज्येष्ठ जो न्यायाधीश असेल अशी तरतूद लिहिलेली आहे की जो सगळ्यात अनुभवी आहे किंवा जो सगळ्यात ज्येष्ठ आहे असा न्यायाधीशाची नेमणूक सरन्यायाधीश म्हणून करावी अशी तरतूद आहे. आणि शक्यतोवर तशीच होते की त्या न्यायाधीशांमध्ये सगळ्यात ज्येष्ठ असेल, सगळ्यात अनुभवी असेल, सगळ्यात तत्वज्ञानी व्यक्ती असेल अशा न्यायाधीशांची नेमणूकच सरन्यायाधीश म्हणून राष्ट्रपती करत असतात. राष्ट्रपतींना तो हक्क दिलेला आहे. अशा प्रकारे सरन्यायाधीशांची नेमणूक होते. मग सरन्यायाधीश हा भारताचा खूप तत्वज्ञानी व्यक्ती असतो. त्याला संविधानाची पूर्ण जाणीव असते, त्याला संविधानामधल्या सगळ्या कायद्यांची माहिती असते, म्हणून हा खूप तत्वज्ञानी व्यक्ती आहे सरन्यायाधीश. या सरन्यायाधीशाला कोणत्याही प्रकारचा न्याय देताना कुणाचाही दबाव असू नये यासाठी संविधानाने त्यांना संरक्षण दिलेलं आहे. त्यांच्यावर कुणीही दबाव आणू शकत नाही. त्यांना खुलेपणाने न्याय देता यावा, त्यांना कुणीही दबाव आणू नये. मग तो पंतप्रधान असो की राष्ट्रपती असो, कुणीही व्यक्ती असो, जर त्याने अन्याय केलेला असेल तर त्याला शिक्षा देण्याचं काम या सरन्यायाधीशाचं आहे. म्हणून संविधानाने त्यांना संरक्षण दिलेलं आहे. काही अशा तरतुदी आहेत की त्या तरतुदीनुसार न्यायाधीश कुणालाही घाबरत नाही. संविधानामध्ये असं लिहून ठेवलेलं आहे की त्या लिहून ठेवल्यानुसार न्यायाधीश एखादा न्याय देताना, एखाद्या गुन्हेगारावर शिक्षा देताना कुणाच्याही दबावाला घाबरत नाही.
जर एखाद्या राज्यावर एखाद्या मुख्यमंत्र्यावर त्याला न्याय द्यायचा असेल तर तो कोणत्याही प्रकारचा विचार न करता अगदी मन मोकळ्यापणाने कुणावरही अन्याय होणार नाही अशा दृष्टिकोनातून ते त्या ठिकाणी न्याय देत असतो. म्हणजे न्यायाधीश हा कोणत्याही व्यक्तीला भारतामध्ये घाबरत नाही. तो राष्ट्रपती असो, पंतप्रधान असो, मुख्यमंत्री असो, निवडणूक आयुक्त असो, कुणीही असो. जर खरंच त्याने अन्याय केलेला असेल तर त्याला शिक्षा देण्याचं काम हा न्यायाधीश करतो. मग संविधानामध्ये अशा कोणत्या तरतुदी आहेत की त्या तरतुदीनुसार या सरन्यायाधीशाला किंवा इतर न्यायाधीशांना त्या ठिकाणी संरक्षण दिलेले त्या तरतुदीत बघू. उदाहरणार्थ पहिला आहे त्यांच्या अटी. जर तुम्हाला सरन्यायाधीश व्हायचे असतील तर तुम्हाला जसं राष्ट्रपतींच्या अटी होता तो भारताचा नागरिक असायला पाहिजे, त्याचं वय 35 वर्ष असायला पाहिजे, त्याला थोडी कायद्याची जाणीव असायला पाहिजे किंवा त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा फौजदारी गुन्हा असायला नको. जशा अटी असतात तसं सरन्यायाधीश व्हायला पण काही अटी आहेत. पहिली अट काय असेल, तो भारताचा नागरिक असायला पाहिजे. दुसरी अट काय असेल की तो निष्णात कायदे तज्ञ, निष्णात कायदे पंडित असायला पाहिजे. तो कायदे पंडित असायला पाहिजे. जर त्याला कायद्याची जाणीव ज्ञानच नसेल तर मग तो सरन्यायाधीश होऊ शकत नाही. सरन्यायाधीश हा निष्णात कायदे पंडित असायला पाहिजे, खूप तत्वज्ञानी व्यक्ती असायला पाहिजे. अशा व्यक्तींची नेमणूक न्यायमंडळ, अशा व्यक्तींची नेमणूक राष्ट्रपती सरन्यायाधीश म्हणून करतो. दुसरं की त्या सरन्यायाधीशाला अगोदर उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश असतात, त्यांना मुख्य न्यायाधीश म्हणतो. अशा मुख्य न्यायाधीशाचा त्याला अनुभव पाहिजे. तो कमीत कमी 10 वर्ष मुख्य न्यायाधीश तरी असायला पाहिजे किंवा तो 10 वर्ष वकील म्हणून तरी त्याने काम करायला पाहिजे. म्हणजे जर त्याला अनुभव असेल तरच त्या न्यायाधीशाला सरन्यायाधीश केलं जातं. म्हणजे सरन्यायाधीश हे सर्वोच्च पद आहे, परंतु प्रत्येक राज्यामध्ये पण न्यायालय, त्याला उच्च न्यायालय म्हणतो, त्या उच्च न्यायालयामध्ये जर त्याने 10 वर्ष काम केलेलं असेल किंवा त्याने सर्वोच्च न्यायालयामध्ये वकिलीचा व्यवसाय केलेला असेल 10 वर्षाचा, म्हणजे याचा अर्थ त्याला खूप अनुभव आहे. अशा अनुभवी व्यक्तीची नेमणूक राष्ट्रपती सरन्यायाधीश म्हणून करतो. म्हणजे राष्ट्रपती कोणत्याही व्यक्तीला सरन्यायाधीश करून टाकत नाही. पंतप्रधान तरी म्हणजे त्या पक्षामधला कोणत्याही व्यक्तीला करून टाकतील ज्या पक्षाला बहुमत मिळालं असेल. पण सरन्यायाधीश करताना खूप विचार करावा लागतो. तो भारताचा व्यक्ती असायला पाहिजे, तो कायदे तज्ञ असायला, निष्णात कायदे पंडित असायला पाहिजे, त्याने उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश पदाचा किंवा वकिलाचा अनुभव तरी त्याला असायला पाहिजे, कमीत कमी 10 वर्ष. अशा व्यक्तीला, ज्याला खूप कायद्याचं ज्ञान आहे, अशा व्यक्तीलाच आपले राष्ट्रपती सरन्यायाधीश म्हणून ठेवत असतात, त्यांची नेमणूक करत असतात. अशा ह्या अटी आहेत. मग एवढ्या जर अटी असतील तर मग तो न्याय देताना कुणालाही घाबरणार नाही, त्याला सगळी कायदे माहिती आहेत. म्हणून जर कधी कोणत्याही गुन्हेगाराला त्याला शिक्षा करायची असेल तर तो कोणालाही घाबरत नाही. दुसरी गोष्ट, न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती करतात, त्यामुळे त्यांना राजकीय दबावापासून दूर ठेवलं जातं. राष्ट्रपती नेमणूक करतात ना त्यांची, न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती करतात. जर पंतप्रधानांनी केली तर मग तो न्यायाधीश घाबरेल की हा पंतप्रधान आपल्याला काहीतरी वाईट वागणूक देऊ शकतो जर कधी आपण त्याच्या लोकांना शिक्षा वगैरे केली तर. किंवा मुख्यमंत्र्यांनी केली, समजा मुख्यमंत्र्यांनी त्याला निवडून दिलं तर मुख्यमंत्र्यांच्या लोकांनी जर कधी काही वाईट काम केलं तर मग तो घाबरून जाईल की मुख्यमंत्र्यांनी आपली नेमणूक केलेली आहे, आपण जर यांच्या लोकांना शिक्षा केली तर आपल्याला आकलून देईल. म्हणून त्यांना राजकीय दबावापासून दूर ठेवता यावं यासाठी राष्ट्रपती त्यांची नेमणूक करतो. त्याच्यामध्ये पंतप्रधान पण हस्तक्षेप करत नाही आणि त्याच्यामध्ये मुख्यमंत्री किंवा मंत्री पण हस्तक्षेप करत नाही, कोणताच मंत्री हस्तक्षेप करत नाही. म्हणजे त्यांना नेमण्याचं काम राष्ट्रपती करतात. जरी राष्ट्रपतींनी केलं तरी ते राष्ट्रपतीला सुद्धा घाबरत नाही. म्हणजे ते निपक्षपाती त्या ठिकाणी न्यायदान करण्याचं काम करत असतात. पुढचं आहे, जेव्हा न्यायाधीशांची नेमणूक होते तेव्हा त्यांना शाश्वती दिली जाते की तुम्हाला कोणत्याही प्रकारे त्या नोकरीवरून कुणीही हाकलू शकत नाही. शाश्वती असते, गॅरंटी असते. राजकीय हेतूने तुम्हाला तुमच्या पदावरून कुणीही दूर करू शकत नाही, स्वार्थासाठी तुम्हाला कुणीही दूर करू शकत नाही. म्हणजे एकदा की तुमची नेमणूक झाली की तुम्हाला शाश्वती असते, गॅरंटी असते की तुम्हाला कोणत्याही दबावाखाली येऊन देऊन तुम्हाला हाकलू शकत नाही, कुणीही हाकलू शकत नाही, दूर करू शकत नाही. मग हे जे न्यायाधीश असतात, हे न्यायाधीश जर त्यांची मर्जी असेल तर ते राजीनामा देऊ शकतात किंवा एकदा की न्यायाधीश झाले तर 65 वर्षापर्यंत ते वयाच्या 65 वर्षापर्यंत ते आपल्या पदावर राहू शकतात, वयाच्या 65 वर्षापर्यंत. मग 65 वर्ष झाले की मग ते निवृत्त होतात. किती वर्ष? 65 वर्ष. आणि जर प्रत्येक राज्यामध्ये एक न्यायालय असतं, त्याला उच्च न्यायालय म्हणतो, ते तुम्ही उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असाल म्हणजे मुख्य न्यायाधीश असाल तर तुमचं वयाचं
अट आहे 62 वर्ष. या 62 वर्षामध्ये ते निवृत्त होतात. सरन्यायाधीश 65 वर्ष आणि मुख्य न्यायाधीश 62 वर्ष अशी त्या ठिकाणी संविधानाने अट केलेली आहे की तुम्हाला कोणीही स्वार्थापोटी किंवा राजकीय हेतूने आपल्या पदावरून हाकलू शकत नाही. त्या पदावर तुम्ही एकदा की नेमणूक झाली की त्या पदावर तुम्ही कायमस्वरूपी राहाल. जोपर्यंत तुम्ही निवृत्त होत नाही तोपर्यंत. मग निवृत्ताची अट पण ठेवलेली आहे. जो सरन्यायाधीश आहे त्याची अट आहे 65 वर्ष, जो मुख्य न्यायाधीश आहे त्याची अट आहे 62 वर्ष. तोपर्यंत तुम्हाला कोणीही काढू शकत नाही. नंतर या सरन्यायाधीशांची जी पगार असते ती संचित निधीतून होते. म्हणजे कोणीही पंतप्रधान त्यांचे पगार करत नाही, मुख्यमंत्री त्यांचे पगार करत नाही. तर एक संचित निधी आहे आपल्या देशामध्ये. ती संचित निधीमधून मग 3 लोकांची पगार होत असते. एक राष्ट्रपती असतात, एक निवडणूक आयुक्त असतात आणि सरन्यायाधीश असतात. यांची नेमणूक झाल्यानंतर त्यांची पगार ही संचित निधीतून होते. मग ती पगार किती द्यायची त्याच्यावर कोणी चर्चा करत नाही, कशी ठेवायची त्याच्यावर कोणी चर्चा करत नाही. म्हणजे त्यांना विचारणार कोणी नसतं. तर असं संरक्षण त्यांना दिलेलं आहे. नंतर न्यायाधीशांची कृती किंवा त्यांचे जे निर्णय आहेत त्या निर्णयावर कोणीही टीका करू शकत नाही. एकदा की त्यांनी निर्णय दिला की तो निर्णय सगळ्यांना मान्य करावा लागतो. त्याच्यावर तुम्ही टीका करू शकत नाही. समजा त्याच्यावर टीका केली म्हणजे न्यायालयावर टीका केली, न्यायालयावर टीका केली म्हणजे संविधानावर टीका केली, आणि संविधानावर टीका केली म्हणजे तुम्ही उच्च शिक्षा प्राप्त होण्यासाठी प्राप्त झालात, म्हणजे तुम्हाला शिक्षा होईल. म्हणून सरन्यायाधीशाने कोणताही निर्णय दिला तो निर्णय त्यांना मान्यच करावा लागतो. कोणताही जातीचा असो, धर्माचा असो, पंथाचा असो, तो त्या ठिकाणी आंदोलन करू शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाविरुद्ध आंदोलन, आपण राष्ट्रपतीविरुद्ध आंदोलन करू शकतो, पंतप्रधानांच्या निर्णयावर आंदोलन करू शकतो. पण समजा सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिला की असा असा निर्णय आहे आणि मग कोणीतरी सत्याग्रहाला बसून गेला, आंदोलन केलं, चळवळ केली, मग त्याला तर खूप मोठी जबर शिक्षा होईल. कारण सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना असा हक्क दिलेला आहे किंवा या न्यायाधीशांना असा हक्क दिलेला आहे की तुम्ही कोणताही निर्णय घ्या, तुमच्या निर्णयावर कोणीही टीका करणार नाही. तुमच्यावर टीका म्हणजे संविधानावर टीका, तुमच्यावर टीका म्हणजे संविधानावर टीका. म्हणून त्याच्यावर कोणत्याही प्रकारची टीका होत नाही. टीका केला म्हणजे गुन्हा केली, गुन्हा केला म्हणजे शिक्षा होईल. म्हणून अशा लोकांवर कोणीही टीका करू शकत नाही, सरन्यायाधीश वगैरे यांच्या लोकांवर. म्हणून त्यांना संरक्षण दिलेलं आहे. यामुळे न्यायमंडळांचं स्वातंत्र्य अबाधित राहिलेलं असं म्हटलेलं आहे. किंवा संसदेला न्यायाधीशांच्या वर्तनावर पण चर्चा करता येत नाही. परंतु जर न्यायाधीशांना खूप मोठी चूक केली तर मग त्यांना पदावरून दूर करता येतं का? तर करता येतं. जसं राष्ट्रपतींना करता येत होतं. आपण असं म्हणतो की न्यायाधीशाला एवढं संरक्षण दिलेलं आहे, पण स्वतः न्यायाधीशाने काही चूक केली तर मग खूप मोठी, मग काय करायचं? तर न्यायाधीशांवर मग एक प्रक्रिया चालवली जाते. ती प्रक्रिया आपल्याला माहिती आहे, महाभियोग प्रक्रिया. महाभियोग ही महाभियोग प्रक्रिया 3 लोकांवर लागू होते आपल्या देशामध्ये. राष्ट्रपती असतात, सरन्यायाधीश असतात आणि मग तिसरे असतात निवडणूक आयुक्त. अशा लोकांवर महाभियोग प्रक्रिया चालवली जाते. मग लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये मतदान होतं, 2/3 मतदान झालं, राष्ट्रपतीने स्वाक्षरी केली तर मग सरन्यायाधीश आपल्या पदावरून दूर करता येतो. एवढंच कारण आहे सरन्यायाधीशाला दूर करण्यासाठी. परंतु सरन्यायाधीशांना खूप संरक्षण दिलेलं आहे. त्यांच्यावर कोणीही टीका करू शकत नाही, त्यांच्या पगारीवर कोणी चर्चा करू शकत नाही. त्यांची नेमणूकच अशी झालेली आहे की तो खूप मोठा कायदेतज्ञ आहे. अशा कायदेतज्ञाला तुम्ही, ज्याला कायदेत माहित नाही तो कसं काय दूर करेल? म्हणून अशा न्यायाधीशांना खूप मोठं संरक्षण दिलेलं आहे. मग अशा सरन्यायाधीशांचं नेमणूक झाल्यानंतर हे न्यायालयांना कोणते हक्क आहेत, उच्च न्यायालयांना कोणते हक्क आहेत, भारतामध्ये कोणते उच्च न्यायालय आहेत, न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे काय किंवा सक्रियता म्हणजे काय, हे थोडके जे आहे ते आपण पुढच्या तासिकेला बघू. धन्यवाद.